शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटून आलेत। भाजपच्या नेत्यांच्या ते संपर्कात आहेत, त्यामुळे कदाचित पृथ्वीराज पाटील हेच भाजपाचे उमेदवार असू शकतात असा पलटवार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केलाय। पृथ्वीराज पाटील भाजपच्या संपर्कात असल्यामुळेच त्यांनी भाजप दुरंगी ऐवजी तिरंगी निवडणूक करण्याचा कट रचत आहेत असं वक्तव्य केलं असावा असा टोलाही संतोष पाटील यांनी लगावलाय। दरम्यान काँग्रेस नेत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांना न्याय देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला असताना आपणच उमेदवार असणार असं पृथ्वीराज पाटील यांनी वक्तव्य करणं म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात का असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष कय्यूम पटवेकर यांनी उपस्थित केला। शिवाय पृथ्वीराज पाटील यांचा नेहमी पक्षात एखादी कारभार असतो। प्रत्येक आंदोलनात सांगली शहर काँग्रेसचे आणि काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी असतात। मात्र सर्व काही आपल्यामुळे होत आहे असं पृथ्वीराज पाटील नेहमी भासवण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही कय्यूम पटवेकर यांनी केलाय। माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी यापूर्वीच पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस केल्यामुळेच त्यांना काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्षपद मिळालेलं होतं। वसंतदादा, विष्णू अण्णा, प्रकाश बापू, मदन भाऊ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली। मात्र कायम मिरजेचे रहिवासी असणारे पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर सांगलीत आले, त्यामुळे काँग्रेस त्यांनी वाढवली हा त्यांचा दावा खोटा आहे अशी टीका माजी महापौर किशोर शहा यांनी केली आहे। सांगलीमध्ये माजी महापौर किशोर शहा, कय्यूम पटवेकर, संतोष पाटील यांच्यासहित शीतल लोंढे, अजित सूर्यवंशी, उत्तम साखळकर, संजय कांबळे, तौफिक शिकलगार, प्रकाश मुळके यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन पृथ्वीराज पाटील यांच्यावर टीका केली आहे। असू शकतं, भाजप पक्षाचं हे कुठं कारस्थान असू शकतं, पण त्याची माहिती त्यांनाच असेल ज्यांनी भाजप पक्षाशी संपर्क केला आहे। कारण लोकसभेच्या निकालापूर्वी इलेक्शन झाल्यानंतर लोकसभेच्या निकालापूर्वी फडणवीस साहेबांना काँग्रेस पक्षाचा कुठला नेता भेटला सांगलीतला हे भाजपच्याच एका युवा नेत्यानं फेसबुकला टाकलेलं होतं। त्यामुळे निश्चित त्या नेत्याला हे माहिती असणार की हे कट कारस्थान आहे का काय आहे। आणि एक 10-15 दिवसापूर्वीसुद्धा भाजपचे सांगली महापालिका क्षेत्रातले 2 नेते त्या आमच्या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी जेवायला सुद्धा होते। त्यामुळे निश्चित काहीतरी कट सजला असणार आहे की जेणेकरून मताची विभागणी व्हावी, जयश्री वहिनींना तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसची मतं फुटावीत, किंवा असंही असेल की ज्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली आहे ते कदाचित भाजपचे उमेदवार असतील, असंही असू शकेल। त्यामुळं भाजपचा कट असेल यात अध्यक्ष म्हणतायत त्यात तथ्य आहे, पण त्यांनी ती भेट घेतलेली का याचंही स्पष्टीकरण त्यांनी करावं। अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस काल आमचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे। आता 15 दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वहिनींच्या सोबत आम्ही आमचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आम्ही भेट घेतली होती। पटोले साहेबांनी सांगितलं की कुणाचीही उमेदवारी महाराष्ट्रात फायनल झालेली नाही आणि वहिनी साहेब तुमचा सर्वेमध्ये नाव पुढे आहे, महिला म्हणून संधी देण्याचा पक्षाचं धोरण आहे, तर आपण जोरदार आणि पुढे तयारी लागा, आपल्याला संधी देण्याची दाट शक्यता आहे, तुम्ही त्या हिशोबाने ताकदीनं आपल्या तयारीत राहा। असं असताना ते म्हणतात महाविकास आघाडीचा उमेदवार मीच, म्हणजे आता प्रदेशाध्यक्षपेक्षा शहराध्यक्ष मोठे झाले का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला। आणि त्याने काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही 300 आंदोलनं केली, काय तुम्ही एकट्याच्या जोरावर हा सक्सेस झाला का? सगळी माणसं होती, जास्तीत जास्त जयश्री वहिनीने सुद्धा पक्षाच्या आंदोलनात, बैठकामध्ये, तुम्हाला सांगतो सगळ्या कामात, भारत जोडोचे असेल, मेळावे असतील, जयश्री वहिनीनं सर्व कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे की आपण सर्वजण पक्षाच्या या सगळ्या उपक्रमामध्ये उपस्थित राहत जावा, म्हणून सगळे यायचे, आम्ही यायचो। त्यामुळे हे सगळे आंदोलन एकजुटीनं
भाजपच्या विरोधात हे यशस्वी झाले. म्हणून एकट्याने श्रेय घेऊ नये. ह्याच्यात मोठा जो सहभाग होता तो जयश्री वहिनींचा होता. आम्ही जे सगळे सक्रिय होतो ते वहिनीच्या आदेशानं होतो, म्हणून एकानं श्रेय घेण्याचं कारण नाही. या अनुषंगानं ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षात भाऊशी चर्चा केली की भाऊ असं मला महापालिका क्षेत्रामध्ये अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे आणि तुम्ही पृथ्वीराज अशोक चव्हाणांना फोन करून जर सांगितलं तर त्यावेळेला मला ही पद मिळू शकेल अशी माझी अपेक्षा आहे. मग त्यावेळेला भाऊनी त्यांना फोन करून सांगितलं की असं त्यांना अध्यक्षपद द्या. त्याच्या पार्श्वभूमीच्या मागं जात असताना त्यावेळेला जेव्हा त्यांना अध्यक्षपद दिलं त्याच्यापूर्वी गेली 18 वर्ष ते मिरज शहरामध्ये राहत होते. ज्या वेळेला त्यांना अध्यक्षपद मिळालं त्यानंतर सांगली शहरामध्ये त्यांची राजकीय कारकीर्द आणि कामकाज सुरुवात झाली. काँग्रेस पक्ष जीवन ठेवला, मी वाढवला, पण त्याच्या पार्श्वभूमी मागं जर गेलं तर पूर्वी काँग्रेस पक्ष मदनभाऊ असतील, अण्णा असतील, दादा असतील, बापू असतील, ह्या सगळ्यांनीच सांभाळलेलं आहे. यांनी पक्षामध्ये काम केलं आणि पक्ष वाढला, ह्याच्यामध्ये काय तथ्य नाही आहे. हे सांगण्याचा हेतू तात्पर्य एवढंच होतं की काँग्रेस जीवन ठेवण्यामध्ये आमचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.